कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मामा, खरं तर एक महत्त्वाचा विषय आहे. आचारसंहिता आता सुरू झालेली आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात आपण कर्जमाफी करणार आहोत. ही कर्जमाफी आचारसंहितेत अडकेल का? राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. शेवटी या बाबतीमध्ये जो योग्य तो निर्णय सगळ्या कायदेशीर बाबी तपासून या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबाच्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर देतील. आणि त्यांनी पूर्वीचं कर्जमाफीचा निर्णय तर पूर्वीच जाहीर झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि आत्ताच्या सुनेत्राबाई पवार साहेब असतील, हा निर्णय हा पूर्वीच झालेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यातला शेतकरी आज अडचणीत आहे. कधी पाऊस जादा पडतोय, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ होतोय. आणि या शेतकऱ्याला कुठेतरी मदत करण्याचा प्रयत्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक निर्णय अनेक शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत. तरीही माझा शेतकरी अडचणीत, या शेतकऱ्याला कुठेतरी आर्थिक पाठिंबा, आर्थिक कुठेतरी बळ मिळावं यासाठी देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी हा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे. आणि साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी थकबाकीदार शेतकऱ्यांना, आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत साधारणतः 3 वर्ष त्यांनी कर्ज काढलेलं आहे, त्यांनी 3 वर्ष रेग्युलर भरलेलं आहे. आणि 3 वर्षामध्ये समजा एखाद्या वर्ष त्यांनी कर्ज घेतलंच नाही, परंतु पाठीमागं 2 वर्ष त्यांनी कर्ज घेतलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत एक त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तर निश्चित प्रकारे लवकरात लवकर शेवटी आचारसंहिता किंवा हे या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ते तपासून घेतील. परंतु जो मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्यांना जो शब्द दिलेला आहे, अडचणी झालेल्या शेतकऱ्यांना जो शब्द दिलेला आहे, तो शब्द लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय पूर्ण करतील. परंतु आपण पाहतोय की ज्या बैठका सध्या होत आहेत त्या बैठका रद्द होत आहेत. खरीपाची बैठक होती, बीड जिल्ह्याची काल होणार होती, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात होणार होती, मात्र ती बैठक आचारसंहितेमुळे रद्द करावी लागली. अशा जर बैठका रद्द झाल्या किंवा एकंदरीतच तुम्ही जे करू पाहताय कर्जमाफीचा विषय, त्याला जर कुठेतरी अडचणी निर्माण होणार असेल तर तुम्ही काय भूमिका घेणार? खरीप हंगामाच्या बैठकीचा आणि आचारसंहितेचा विषय येत नाही. शेवटी खरीप हंगाम हा प्रत्येक वर्षीचं एक नियोजन आहे. तर नियोजनामध्ये आचारसंहितेचा विषय येत नसावा हे माझं ठाम मत आहे. तरी अधिक आपण पडल्यानंतर ते तपासून पाहतो. परंतु खरीपाच्या मिटिंगला आचारसंहितेचा विषय येत नसावा, कारण का पुढच्या वर्षीचं खरीपाचं नियोजन करायचंय. नियोजन म्हणजे काय, त्यात कुठल्या त्यात आचारसंहितेचा भंग असा कुठला होण्याचा विषय येत नाही. मग त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमची गुरुवारीच राज्याची जी राज्य लेवलची जी खरीप हंगामाची महत्वाची जी बैठक आहे राज्याच्या पूर्ण, ती गुरुवारी सकाळी 11 वाजता YB चव्हाण सेंटरला आहे. जर कुठेतरी अडचण येणार असतील कर्जमाफीच्या बाबतीत तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का? तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात? 100% या बाबतीमध्ये आमचे राज्याचे प्रमुख देवेंद्र भाऊ फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राबाई पवार हा योग्य ते निर्णय त्या बाबतीमध्ये घेतील. पण माझ्या शेतकऱ्याला त्यांनी जो शब्द दिलेला आहे 30 जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये आणि जो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये हे जमा होतील. धन्यवाद बाबा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुधावली, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.